ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। या घडीची मोठी बातमी, बीड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला अटक करण्यात आले। सुदर्शन घुलेचा आरोपी सुधीर सांगलेलाही ताब्यात घेण्यात आल्याचं समजतंय। या हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। सुदर्शन घुले, सुधीर सांगलेला पुण्यातून ताब्यात घेतल्याची माहिती आहे। आज या सगळ्याबाबत पोलीस अधीक्षकांची बीडमध्ये पत्रकार परिषद पार पडणार आहे। या सगळ्याबाबत आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात। सातत्याने या प्रकरणामध्ये आवाज उठवत आहेत ते भाजपचे आमदार सुरेश धस आपल्यासोबत आहेत। सुरेशजी, मुख्य आरोपी जो आहे सुदर्शन घुले याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। सुधीर सांगलेला देखील अटक करण्यात आल्याचं समजतंय। आपली पहिली प्रतिक्रिया काय यावर? अजून एक राहिलं ना, हे कृष्णा आंधळे। हा, कृष्णा तो पोरगा आहे, तो राहिलाय। आणि सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी नाही आहे, ते प्याद आहे। त्याच्या पाठीमागचा मुख्य आरोपी कोण आहे हे पोलिसने शोधला पाहिजे। याचा मुख्य आरोपी हा आकाच आहे। या प्रकरणाचा मुख्य आरोपी आका आहे। आका, मी ज्यांचा उल्लेख आका म्हणून करतो आकाच मुख्य आरोपी आहे। हे बाकीचे प्यादे आहेत, यांना सांगितलं जाओ ऐसा ऐसा करो वैसा करो, असं फक्त ते आहेत। मुख्य आरोपी हा आकाच आहे। तुम्ही मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला म्हणूच नका। सुदर्शन घुले फक्त अंमलबजावणी करणारा आहे। परंतु हे ज्याने आदेश दिला आहे की खंडणीसाठी त्या साहेबाला, आवादा कंपनीच्या साहेबाला उचलून आणा, तो ह्या प्रकरणाचा मुख्य आरोपी आहे, असं माझं मत। सुरेशजी, पण एका आकाला तर अटक केलंय की? एक आका झाला ना, मग तो आकाच मुख्य आरोपी आहे हे म्हणतोय ना मी। आणि आका, आणि त्या दरम्यानच्या काळात आकाच्या आकांनी जर फोनाफोनी केली असेल तर आकांचे आका सुद्धा येतील ना। बर, हो, आणखी एक जण तो बी लवकरात लवकर आरोपी अटक झाला त्याच्यामुळं आज थोडा राग कमी होईल। बर, सुरेशजी धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल। आणि या बातम्यांसोबतच